नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 14 आहे, ज्यामध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित जी आपली टार्गेट तारीख 23 नोव्हेंबर आहे, जी की TET परीक्षेची, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण रेग्युलरली जे आहे प्रति सब्जेक्टनुसार आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न पाहत आहोत, जे की परीक्षा दृष्टिकोनातून तुमच्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला विचारली जाऊ शकणारी व त्यासोबतच जेवढे काही मागील वर्षी प्रश्नपत्रिका आहे ते देखील मित्रांनो आपण रेग्युलरली जे आहे ते सोडवत आहोत. तर मित्रांनो, आज देखील आपण PYQ बेस अशी एक महत्त्वपूर्ण प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेऊन आलेला होता, ज्यामधील आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर आधारित प्रश्न संपूर्ण काही पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. व जे विद्यार्थी आपली जी काही TET एक्झामची 100% इफेक्टिव्ह अशी टेस्ट सिरीजची बॅच आहे, तर बरेच विद्यार्थी जे आहे बॅचच्या आपल्या जो काही डिस्काउंट ऑफर हवा होता यासाठी मित्रांनो, तर आपण आता एक डिस्काउंट ऑफर देखील लॉन्च केलेला आहे, ज्याचा कोड आहे महादिवाली. हा तुम्ही डिस्काउंट कोड वापरून महादिवाली 20 हा जो आहे मित्रांनो थोडक्यामध्ये डिस्काउंट कोड वापरून जे आहे त्या ठिकाणी आपली टेस्ट सिरीजच्या बॅचवर मित्रांनो तुम्ही एक चांगल्या प्रकारे 20% ऑफ मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. कारण का बऱ्याच विद्यार्थी जे आहे थोडक्यामध्ये TETचे जे काही कुपन कोड्स वगैरे मागतात, तर त्याचं कुपन कोड आहे महादिवाली 20. हा तुम्ही कुपन कोड त्या ठिकाणी टाकल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला 20% डिस्काउंट देखील मिळणार असेल. कारण का आता शेवटचे दिवस तुमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आणि शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही जेवढे काही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव कराल, जेवढे तुम्ही टेस्ट सिरीज सोडवाल मित्रांनो, तेवढंच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा लाभ जो आहे थोडक्यामध्ये होणारा असेल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा डिस्काउंट कोडचा वापर करून तुम्ही लगेच आपली टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. टेस्ट सिरीजसाठी मित्रांनो आपली लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ऑफिशियल ॲप्लिकेशनची, तिथून मित्रांनो तुम्ही आपली टेस्ट सिरीज जी आहे ते सॉल्व्ह करू शकता. आता सोडू आपल्या मेन विषयाकडे आणि पाहू काय अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न क्रमांक 61 असा आहे, जो की नॉर्मन एजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे जे खालीलपैकी कोणतेही वैशिष्ट्य नाही. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन व निष्पत्तीसह स्पष्ट मांडणे हे जे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील जे की 62 असा आहे की मंद अध्ययन त्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा. आता जे मंद अध्ययन विद्यार्थी असतात त्यांना जे आहे अध्यापन करताना जे आहे थोडक्यामध्ये शिक्षकांनी कोणत्या गोष्टीचा विचार करावा. तर या ठिकाणी आपल्याला काही विधाने दिली आहेत आणि त्यापैकी याचं पर्याय निवडायचे आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1. म्हणजेच काय, तर मंद अध्ययन त्याबद्दल सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन असावा लागतो आणि त्यासोबतच मंद अध्ययनाच्या जे की गतीने शिक्षकाचे अध्यापन मिळते जुळते असावे लागते. जे काही मंद विद्यार्थी असतात त्यांना जे आहे समजण्यामध्ये थोडक्यात प्रॉब्लेम होत असतात, त्यामुळे जे आहे त्यांच्या लेवल प्रमाणे जाऊन त्यांच्या लेवल प्रमाणे त्यांना समजावून सांगणं हे अतिशय इम्पॉर्टंट होत असतं. त्यामुळे जे आहे ऑप्शन अ आणि ऑप्शन ब हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. तर मित्रांनो हे PYQ प्रश्न आहेत, त्यामुळे मी डायरेक्टली याची उत्तरे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल व जास्तीत जास्त एक्सप्लेनेशन करून मी वेळ खर्च करता आपण जे आहे योग्य ते इम्पॉर्टंट प्रश्नांच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी सर्व सोडावा करणार आहोत. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 63 असा आहे की व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय, त्या संदर्भातील खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न जे की असत नाहीत. हे जे आहे थोडक्यामध्ये विधान योग्य नाही, म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं जे आहे ते उत्तर जे की थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 64 असा आहे, अनुवंशाच्या अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देतात. तर अनुवंशाच्या अध्ययनावर परिणाम होतो, तर याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4, म्हणजेच की अ ब क ड आणि सर्वच. म्हणजेच काय, तर अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतेचा विचार आवश्यक असतो. बालकाच्या विकासाची दिशा ही अनुवंशिकतेवर ठरवून जे की अनुवंशिकेवरून ठरवता येते. प्रत्येकाची उपजत जे की वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे व बालकामध्ये आढळणारी व्यक्ती भिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे थोडक्यामध्ये आढळते. त्यामुळे हे सर्व काही बरोबर आहेत विधाने जे की पुष्टी करणारे आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर जे की थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 65वा प्रश्न असा आहे,
अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्ययन, अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञाने मांडले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3 जे की गेज या जे आहे थोडक्यामध्ये शिक्षण तज्ज्ञानं मांडलेलं आहे. त्यानंतर 66वा प्रश्न, खाली दिलेल्या मानसशास्त्राची नावे व त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्ताच्या व्याख्या यांच्या जोड्या पर्याय कोणता? तर जे काही मानसशास्त्राचे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांची नावे आणि त्यांनी बुद्धिमत्तेची जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या आपल्याला या ठिकाणी योग्य ती जोडायची आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर 2. म्हणजेच काय या ठिकाणी जे की नव्या परिस्थिती यशस्वीरित्या समायोजन ही जी व्याख्या आहे कोणी दिलेली आहे तर ती आहे विल्यम्स जेम्स यांनी दिलेली आहे. त्यानंतर पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता ही व्याख्या कोणी केली आहे तर ही जी व्याख्या केली आहे जे की मॅकडुगल यांनी जे थोडक्यामध्ये केलेली आहे. त्यानंतर अध्ययन क्षमतेचे संयुक्त संघटक ही व्याख्या कोणी केलेली आहे तर ती आहे जे की गेट्स यांनी जी आहे ती केलेली आहे. तर बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती ही व्याख्या कोणी केलेली आहे तर ही जे थोडक्यामध्ये विलियम स्टर्न यांनी जी आहे ती केलेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 जे की याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 67वा प्रश्न असा आहे की प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधाने असत्य आहे म्हणजेच की असत्य म्हणजे चूक आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 म्हणजेच की अ आणि क फक्त, ज्यामध्ये संवेदना ही शुद्ध निर्बळ असलेच असे नाही आणि क आहे संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. त्यामुळे जे हे विधाने थोडक्यामध्ये असत्य आहेत म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 68वा प्रश्न असा आहे खाली दिलेल्या विधानापैकी विस्मरणाबाबत कोणते विधान असत्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की झोप, दमन तसेच अनुभवाच्या ठरायाचे उपयोग न करणे यामुळे जे आहे थोडक्यात विस्मरण होते. त्यामुळे ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 हे याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक आपला 69वा अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट थोडक्यामध्ये असतात. त्यामुळे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की लागू पडत नाही, बाकी सर्व लागू पडतात. त्यानंतर 70वा प्रश्न आपला खाली दिलेल्या समस्यापैकी कोणती समस्या स्वमग्न मुलाची समस्या नाही? स्वमग्न, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 जे की स्वमग्न मुलाच्या हालचाली नियंत्रित असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे की याचं उत्तर होणार असेल. तर ही जी आहे थोडक्यामध्ये समस्या नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीजची बॅच हवी आहे ज्यामध्ये आपण फुल टेस्ट प्लस तुम्हाला आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट असे एकूण मिळून 50 प्लस आपण त्या ठिकाणी उपलब्ध तुम्हाला करून दिलेले आहेत, ज्याची प्राइस आपण सध्याला डिस्काउंट मध्ये ठेवलेली आहे, ज्याचा कोड देखील मी सुरुवातीला सांगितलेला आहे. डिस्काउंट ऑफरसाठी तुम्ही महादिवाली 20 हा तुम्ही थोडक्यामध्ये कुपन त्या ठिकाणी टाका आणि एक चांगला तुम्ही त्या ठिकाणी डिस्काउंट जो आहे तो मिळवू शकता. महादिवाली 20 हा त्या ठिकाणचा मित्रांनो कुपन कोड आपण तुम्हाला दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही टेस्ट सिरीज घेऊन या टीईटी एक्झामच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील, चांगली तयारी करायची आहे, त्यांनी मित्रांनो लगेचच्या लगेच आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला महा एक्झाम पॉइंट असं ऍप्लिकेशनचं नाव मिळेल. तिथून तुम्ही लगेचच्या लगेच आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करून टेस्ट सिरीजची बॅच जी आहे ती जॉईन करू शकता आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बॅचचा लाभ घ्या मित्रांनो, कारण का तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील तर याहून संधी तुम्हाला अधिक चांगली मिळणारी नसेल. तर मित्रांनो त्यामुळे आपली बॅच जी आहे ती अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 71वा असा आहे पुढचा, जे की 71वा प्रश्न पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जे काही जुळव्या करणे म्हणजे विचार होय असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की मन यांनी जे आहे थोडक्यामध्ये मांडलेलं आहे. तर खाली दिलेल्या विधानापैकी अपमानाबाबत जे की अपधान बाबत कोणते विधान असत्य आहे? थोडक्यामध्ये या ठिकाणी जे की खूपच ब्लर झालेला आहे त्यामुळे आपल्याला सुस्पष्ट दिसत नाही जो की अंडरलाईन केलेला शब्द. तर याचं उत्तर जे आहे 3 जे की एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते हे जे आहे विधान असत्य आहे. त्यानंतर 73वा प्रश्न खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही? तर प्रेरणेचे वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं ऑप्शन नंबर 3 जे की उत्तर आहे प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल जे की निर्माण होतो हे जे आहे वैशिष्ट्य नाही, बाकी सर्व वैशिष्ट्य आहेत. त्यानंतरचा 74वा प्रश्न असा आहे अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्याची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या पर्याय कोणता? तर योग्य जोड्या या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 2 ज्यामध्ये धनसंक्रमण म्हणजेच काय? तर धनसंक्रमण म्हणजे
टंकलेखन येणाऱ्या तुंतावाद लवकरात शिकता येतो. त्यानंतर दुसरं जे आहे दुसऱ्याचं जे की ऋणसंक्रमण याचं जर्मन भाषा शिकताना अडकळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळू वाचतो. त्यानंतर तिसरं जे आहे थोडक्यामध्ये शून्य संक्रमण म्हणजेच काय तर गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाहीता. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं उत्तर जे आहे जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 75 असा आहे जे की अध्यापन प्रतिमान स्वरूपाबाबत खाली दिलेल्या जे काही विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे. तर योग्य विधान या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर आहे थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर 1 जे की अ आणि ब फक्त, ज्यात अध्यापन प्रतिमान म्हणजे सर्वात अध्यापनासाठी वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. तर अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. हे दोन्ही विधाने जे थोडक्यामध्ये सत्य आहेत किंवा योग्य आहेत म्हणून ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 76 असा आहे की प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीची सानिध्यात राहून तिच्या आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणे हे खालील कोणत्या संरक्षण यंत्रणाच्या प्रकारात दिसते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4 जे की कृतक समर्थन यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये दिसते. त्यानंतर 77वा प्रश्न, खाली पैकी कोणते वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेल्या निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की प्रायोगिक पद्धत हे जे थोडक्यामध्ये असतात. त्यानंतरचा 78वा प्रश्न, शैवव्यवस्थेतील बालकाचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3 जे की ब, क आणि ड, ज्यामध्ये शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळेस असावी, बालकांना चांगल्या सवयी लावाव्यात, बालकाकडून अनेक कृती करून घ्याव्यात, हे जे थोडक्यामध्ये योग्य बाबी आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 79वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता गट हा मूल्यमापनाच्या निरीक्षण तंत्राचा योग्य गट आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 1 जे की पडताळा सूची आणि समस्या सूची व दैनंदिन हे जे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा 80वा प्रश्न, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 2 चेतक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणे हा जो थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा 81वा प्रश्न, डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्यांची लक्षणे यांच्या योग्य जोड्या पर्यायापैकी कोणत्या आहेत. त्यामध्ये व्यक्तिगत क्षमता आणि लक्षणे यांचं जे आहे ते जोड्या लावायच्या आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 3, ज्यामध्ये आत्मपरिचय हे जे आहे थोडक्यात आपल्या भावना व अभिरुची कमतरता शोधणे. त्यानंतर आहे जे की अभिप्रेरणा, ज्याला जे आहे थोडक्यात अपयशाची कारणे शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे. त्यानंतर आहे तत्वनुभूती जे की इतरांच्या कमतरता व क्षमता जाणून घेणे. आणि आत्मनियंत्रण म्हणजेच काय तर स्वतःच्या वर्तनाची स्वतः जबाबदारी घेणे, हे जे आहे थोडक्यामध्ये व्यक्तिगत क्षमता आणि त्याची लक्षणे आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 82वा प्रश्न असा आहे, बाल गुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत जे की ठरतील. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2 अ, ब आणि ड, ज्यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्य असणे, ब आहे संघर्ष व दमन यांची मानसिक झगडा टाळणे, आणि ड आहे लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणे, हे जे आहे याचं थोडक्यामध्ये सहाय्यभूत ठरणारे बाबी आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 83वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्याख्या समयोजनाच्या आहेत यापैकी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4 अ, ब आणि क, जे की वरील सर्व जे आहेत या बाबी थोडक्यामध्ये व्याख्या समयोजनाच्या आहेत. त्यानंतरचा आपला 84वा प्रश्न, व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना, वर्तनविशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कर्तृत्व आणि कला विशेष यांची वैशिष्ट्ये गुंफण होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने दिली. तर कोणी दिली होती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की नॉर्मन एल मन यांनी जे आहे या थोडक्यात दिलेली होती. त्यानंतरचा 85वा प्रश्न, एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमापनाच्या बहुघटक उपपत्तीवर आधारित कसोटी खालीलपैकी कोणत्या घटकांनी तयार झाली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की
अ आहे वाक्यपूर्तता, ब आहे थोडक्यामध्ये गणती युक्तिवाद आणि ड आहे थोडक्यामध्ये दिशानुगमन. हे जे आहे थोडक्यामध्ये जे की याहून तयार झालेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 86वा प्रश्न, अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4 जे की स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती याचा समावेश होत नाही. त्यानंतर 87वा प्रश्न, बाह्य जगाचे ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे. अध्ययनार्थाला बाह्य जगाचे ज्ञान मिळवावे म्हणून प्रशिक्षकाने पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 4 जे की अवबोधन रचनेला महत्त्व द्यावे. त्यानंतर 88वा प्रश्न, बॅगले यांच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात 4 जे की वरीलपैकी सर्व या बाबीचा समावेश होतो. त्यानंतरचा 89वा प्रश्न, खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. हे जे आहे थोडक्यामध्ये शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे. त्यानंतर 90वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, खाली दिलेल्या विकासाच्या विषयाची विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. हे जे आहे ऑप्शन नंबर 4 याचं थोडक्यामध्ये योग्य उत्तर आहे आणि हे विधान असत्य आहे. तर ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन्स होते जे की आपण PYQ बेसमध्ये सोडवलेले आहेत. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना TET साठी स्पेशली टेस्ट सिरीज जॉईन करून त्यांना त्यांचा अभ्यास वाढवायचा आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी चांगले गुण मिळवायचे असतील तर मित्रांनो 100% आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या ठिकाणचा डिस्काउंट कोड देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे. महादिवाळी 20 कोड हा टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मध्ये ऑफरमध्ये संपूर्ण टेस्ट जी आहे ती मिळणारी असेल. त्यामुळे लगेच डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारी लागा. परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी तुम्हाला या प्रश्नांची सरावी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी असेल. बट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.